काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकवणार आहे। ओके, 2 डिजिटने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं याचे एक्झाम्पल मी आज तुम्हाला अबॅकस किटवर सॉल्व करून दाखवणार आहे। जी एक्झाम्पल मी सॉल्व करून दाखवणार आहे जी समोर तुमच्या बोर्डवर लिहिलेली आहे। ओके, हीच एक्झाम्पल आपण अबॅकस किटवर सॉल्व करून बघूया आणि बघूया त्याचा आन्सर काय येतं ते। ओके, खूप इझी मेथड आहे। याच मेथडने तुम्ही पण तुमच्या अबॅकस किटवर एक्झाम्पल सॉल्व करून बघा, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन खूप लवकरात लवकर समजेल। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल काय आहे ते आपण बघूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 46 into 135 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 1 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, म्हणजे 4 चा टेबल आपल्याला 1 पर्यंत म्हणजे 4 1 जा 4, 4 1 जा 4, मग 1 हा 4 1 जा 4, पण 4 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या अगोदर या रॉडवर 0 लावायचा आहे आणि या रॉडवर आपल्याला 4 ऍड करायचे आहे। ओके, म्हणजे 2 डिजिटचा आपला नंबर झालेला आहे। आपण सेकंड रॉडवर आपली फिंगर ठेवलेली आहे। ओके, नेक्स्ट आता आपल्याला या 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचा आहे। ओके, तर 4 चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचा आहे। 4 3 चा किती येतात, तर 4 3 जा 12, मग 12 आपण आपल्या अबॅकस किटवर ऍड करू। इकडे 10 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 1 चा फॉर्म्युला आणि हे 2 आपण 12 ऍड केलेले आहे। इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 4 5 जा किती येतात, तर 4 5 जा 20, मग 20 आपल्याला ऍड करायचे आहे। इथे 2 आणि हा इकडे 0, इथे आपलं फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे। ओके, आता आपण सेकंड स्टेप सॉल्व करूया। सेकंड स्टेप सॉल्व करायला आपल्याला फर्स्ट रॉड सोडून सेकंड रॉडवर यायचं आहे। सेकंड रॉड पासून इकडनं आपल्याला ऍडिशन करायला सुरुवात करायची आहे। ओके, सेकंड आपल्याला या 6 ने या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 1 जा 6, मग 6 आपण ऍड करूया। 6 पण 1 डिजिट नंबर आहे म्हणून हा रॉड सोडून या रॉडवर आपल्याला 6 ऍड करायचे आहेत, पण या रॉडवर 6 ऍड करायला बिट अवेलेबल आहे का, तर नाही, मग 6 चा आपण फॉर्म्युला यूज करून घेऊया। ओके, 6 चा फॉर्म्युला यूज केलेला आहे। या रॉडवर आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 3 जा किती येतात, तर 6 3 जा 18, मग 18 आपण ऍड करूया। हा 10 आणि हे 8, 18 आपण ऍड केलेले आहे। इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 6 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 5 जा 30, मग या रॉडवर 30 ऍड करायचे आहे, म्हणजे इथे 3 आणि इकडे 0 येईल, पण इकडे 3 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 3 चा फॉर्म्युला 30 आणि हा इकडे 0। ओके, इकडे 0 आलेला आहे, इकडे आपला आन्सर संपलेला आहे। ओके, आन्सर काय आहे आपला 0, तो पकडला नाही। 6 2 1 0 हे आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। ओके, फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व झालेला आहे आपलं। आता आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 52 into 249 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला या 5 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, 5 2 जा 10, मग 10 आपण ऍड करूया। हा 1 आणि हा 0, 10 इकडे आपली फिंगर आहे। नेक्स्ट आपल्याला या 5 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 5 4 जा 20, मग 20 आपण ऍड करूया। 2 आणि हा 0 20, इकडे आपला 0 आलेला आहे, मग इकडे आपण फिंगर ठेवली। ओके, नेक्स्ट आपल्याला या 5 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 5 9 जा किती येतात, 5 9 जा 45, मग 45 आपण ऍड करून घेऊ। 40 आणि हे 5 45 आपण ऍड केलेले आहे। फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे आपली। आता आपण सेकंड स्टेप सॉल्व करूया। सेकंड आपल्याला सेकंड स्टेप सॉल्व करताना मग असे सांगितल्याप्रमाणे सेकंड रॉडवर यायचं आहे। ओके, सेकंड रॉडवर आपण आलेलो आहोत। आता आपल्याला
या 2 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 2 जा किती येतात? 2 2 जा 4. 4 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून आपल्याला इकडे 0 लावायचा आहे आणि या राऊंडवर आपल्याला 4 ऍड करायचं आहे. 4 चा आपण स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज केलेला आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 4 ला किती येतात? तर 2 4 चा 8. मग 8 आपण ऍड करूया. पण 8 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून या राऊंडवर 0 आणि या राऊंडवर आपल्याला 8 ऍड करायचे आहे. पण या राऊंडवर 8 ऍड करायला बिट अवेलेबल नाही. मग 8 चा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. म्हणजे 8 आपले ऍड झालेले आहे. आता आपल्याला या 2 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 9 जा किती येतात? तर 2 9 जा 18. मग 18 आपण ऍड करून घेऊया. ते आणि हे 18. ओके. 18 आपला आन्सर आलेला आहे. 18 आपण ऍड केलेला आहे. मग आन्सर आपला आलेला आहे किती? 1 2 9 4 8 हे आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 89 into 672. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे? या 8 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. 8 6 जा किती येतात? तर 8 6 जा 48. मग 48 आपण ऍड करून घेऊया. हे 40 आणि हे 8. ओके. 48 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 8 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 7 जा किती येतात? 8 7 जा 56. मग 56 इथे 50 आपल्याला ऍड करायचे आहे. पण इथे 50 ऍड करायला बिट अवेलेबल नाही. मग आपण 5 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार आहोत. ओके. ऍट 10 झाले. ऍट 10 लेस. ओके. 56 ऍड केलेले आहेत आपण. इकडे आपली फिंगर आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला 8 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 2 जा किती येतात? 8 2 जा 16. मग 16 आपण ऍड करूया. हे 10 आणि हे 6 आपण 16 ऍड केलेले आहेत. ओके. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला सेकंड स्टेप कडे जायचं आहे. सेकंड आपल्याला काय करायचं आहे? या 9 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. सेकंड नंबर ऍड करताना आपल्याला सेकंड रॉडवर यायचं आहे. ओके. मग 9 6 जा किती येतात? 9 6 जा 54. मग 54 आपल्याला ऍड करायचे आहे. 50 इथे 4 ऍड करायचे आहेत. पण 4 ऍड करायला बिट अवेलेबल नाही. मग 4 चा फॉर्म्युला 54 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला या 9 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 7 जा किती येतात? 9 7 जा 63. तो 63 आपण ऍड करूया. हे 60 आणि हे 363 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला या 9 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 2 जा 18. 18 आपल्याला ऍड करायचे आहे. म्हणजे इथे आपल्याला 10 ऍड करायला लागतील. पण इथे 10 ऍड करायला बिट अवेलेबल नाही. मग आपण 1 चा फॉर्म्युला यूज करूया. हे 9 ने 18 आपले ऍड झालेले आहेत. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं? 59808. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. ओके. हे पण एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 72 into 343. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे? या 7 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 7 3 जा किती येतात? तर 7 3 जा 21. मग 21 आपण ऍड करून घेऊया. 21 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला
वरती 8 आपण ऍड केलेले आहे, इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला आता या 7 ने या 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 7 3 जा 21, मग 21 आपण ऍड करूया, पण इकडे 20 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 2 चा फॉर्म्युला 20 आणि हे 121 आपण ऍड केलेले आहेत. ओके, फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे आपली. आता आपण सेकंड स्टेप सॉल्व करूया. सेकंड आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 2 ने आपल्याला 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला सेकंड रॉड वर यायचं आहे. ओके, सेकंड फर्स्ट आपल्याला आता 2 ने 3 ला मल्टिप्लाय करूया. 2 3 जा किती येतात, 2 3 जा 6, व 6 आपल्याला ऍड करायचे आहे. 6 आपण डायरेक्ट ऍड करणार का, तर नाही, इकडे आपल्याला 0 लावायचं आहे आणि इकडे 6 ऍड करायचे आहे. 6 आपण ऍड केलेले आहे, इकडे आपली आता फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 2 4 जा 8, 8 पण 1 डिजिट नंबर आहे, म्हणून हा रॉडवर 0 आणि या रॉडवर आपण 8 ऍड केलेले आहे. ओके, इकडे आपली आता फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 3 जा 6, मग 6 आपण ऍड करूया 0 आणि हे 6 ऍड झालेले आहे. ओके, आन्सर आलेला आहे. आपलं आन्सर काय आहे, आपलं 2 4 6 9 6 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आजचे सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवलेली आहे. खूप इझी मेथडने एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहेत. ओके, अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.